श्री स्वामी समर्थ। 30 जून पासून राहू देणार प्रचंड पैसा। या 3 राशींचं नशीब रातोरात चमकणार। बँक बॅलन्स डबल होणार। नव्या घराचं स्वप्न पूर्ण होणार। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाच्या हालचाली आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो। या 20 संदर्भात 30 जून 2026 ही तारीख खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या दिवशी दुर्बोध ग्रह राहू आपले नक्षत्र बदलून मंगळाच्या आधिपत्याखाली धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल। ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि मंगळ यांच्यातील संयोगामुळे अंगारक योग नावाची तीव्र परिस्थिती निर्माण होते, जी जागतिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरावर मोठ्या बदलांचे संकेत देते। राहू हा आवेग आणि तंत्रज्ञानाचा घटक मानला जातो, तर मंगळ ऊर्जा आणि धैर्य आणि क्रोधाचे प्रतीक आहे। जेव्हा राहू मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याची ऊर्जा एकमेकाशी भिडतात, ज्यामुळे अंगारक योगाचा प्रभाव वाढतो। या काळात तंत्रज्ञान, राजकारण आणि शेअर बाजारपेठेत मोठे उलथापालथ होण्याची शक्यता असते। वैयक्तिक जीवनात हा योग व्यक्तीला अंतिम महत्त्वाकांक्षी बनवू शकतो, ज्यामुळे घाईचे निर्णय घेण्याचे धोका निर्माण होतो। अंगारक योग आव्हानात्मक असू शकतो, परंतु 30 जून पासून सुरू होणारे संक्रमण विशेषतः 3 राशीसाठी भाग्यवान ठरणार आहे। कोणत्या आहेत त्या भाग्यवान नशीबवान राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। राहूचे गोचर तुमचे धैर्य आणि शौर्य वाढवेल। तुमच्या कामाचे योग्य श्रेय तुम्हाला मिळेल। रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल। तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळवून देईल। मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल। आरोग्याबाबत बोलायचे झाले तर प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष महागात पडू शकते। आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत राहील। जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अतिशय विचारपूर्वक पाऊल उचला। व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही नवीन लोकांशी गाठीपाठी घ्याव्या। नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत लक्षपूर्वक काम करणे आवश्यक आहे। प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा त्रासाचा ठरू शकतो, ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होईल। वैवाहिक जीवनात गैरसमजामुळे अडचणीचा सामना करावा लागू शकतो। शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत तुम्ही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तत्पर राहाल, परंतु मानसिक तणावामुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकते। शनी 12व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने जर एखाद्या खटल्याचा निकाल न्यायालयात निलंबित असेल तर त्याचा निकालाचा विचार करून आपण स्वतः चिंताग्रस्त करू शकता, ज्यामुळे कुटुंबाचे वातावरणही असंत दिसेल। बृहस्पती 4थ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी आर्थिक मुद्द्याकरता चांगली असू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव आपले पैसे खर्च होण्याची शक्यता आहे, जे तुम्हाला त्रास देईल। अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करा। हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद, आराम आणि समृद्धी आणेल। या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी किंवा कुणी नातेवाईकाकडे समस्त कुटुंब जाण्याचा प्लॅन करू शकता। जर तुम्ही व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत आहे तर या सप्ताहात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल की त्याच्यासोबत काही वचन देण्याच्या आधी तुम्ही सर्व तथ्य चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतर कुठलाही निर्णय घ्या। या सप्ताहात बऱ्याच ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील। या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते। अशात ते विद्यार्थी जे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचे हे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याची प्रबळ योग बनतील। मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदित करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसाल। कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तर या काळात ती दुरी निघू शकते।
प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसाल. संगीला आनंदित ठेवण्यासाठी व्यवहारात आवश्यक परिवर्तन कराल. या सप्ताहात विवाहित जातकावर प्रेम आणि कामुकता दोन्ही अधिक राहील. या कारणाने तुम्ही जीवनसाथीच्या प्रती अधिक आकर्षक असाल. त्याच्यासोबत वेळ व्यतीत करणे पसंत कराल. सोबतच तुम्हाला या सप्ताहात जीवनसाथीचेही सहयोग मिळेल, कारण तुमच्या साथी तुमच्या पक्षात राहील आणि त्याच्याद्वारे या काळात कुठल्या कार्यात ही तुमची मदत ही केली जाईल. यामुळे तुम्हाला आपल्या नात्यामध्ये वर्षानंतरही नवीनपणा वाटेल. उपाय: नियमित 27 वेळा ओम हुमाय नमःचा जप करा. या महिन्यात राहू 11व्या आणि केतू 5व्या भावात विराजमान राहतील. जून मासिक राशी भविष्य 2025 सांगते. केतूच्या 5व्या भावात राहण्याने मेष राशीतील जातकांसाठी आध्यात्मिक प्रवृत्ती अधिक पाहिली जाऊ शकते. केतूच्या 5व्या भावात असण्याने तुम्हाला अधिक राग येऊ शकतो आणि तुम्हाला सहज भटकवले जाऊ शकते. तसेच राहूच्या 11व्या भावात असण्याने तुमच्या असीमित इच्छा होऊ शकतात. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रहानेही तुम्हाला या महिन्यात मिळते जुळते परिणाम मिळण्याचे संकेत आहे. मंगळ 11 मे 2026 ते 21 जून 2026 पर्यंत तुमच्या पहिल्या भावात राहील. नंतर 21 जून 2026 ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात गोचर करेल. शिक्षणाचा कारक ग्रह बुध 3ऱ्या आणि 6व्या भावाचा स्वामी आहे आणि ते जूनच्या महिन्यात तुमच्या 3ऱ्या आणि 4थ्या भावात राहील. एकूण हा महिना चांगला राहणार आहे. तुमच्या अविचारी वागण्यामुळे तुमच्या वागणुकीच्या परिणामाबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आज तुम्ही सर्व काम सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुमचा भाग्यांक आहे 2. भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजू लोकांना आणि गरजू मुलींसाठी खास करून तरुण मुलींना पांढऱ्या सुवासिक मिठाईचे वितरण करा. पुढची भाग्यवान रास आहे कन्या राशी. हा काळ तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी एक छुपे वरदान आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सरासरी असेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुम्ही जुन्या शारीरिक समस्येमुळे त्रस्त राहू शकता. नियमित व्यायाम आणि योगासनं करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती हा काळ फारसा चांगला नाही, कारण अनावश्यक खर्चात मोठी वाढ होईल. व्यापाऱ्यांना व्यवसायात कोणताही मोठा बदल करणे महागात पडू शकते. नोकरीत आपले काम पूर्ण एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात काही समस्या निर्माण होऊ शकतात आणि जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. शिक्षण आणि ज्ञानाच्या दृष्टीने हा काळ उत्तम असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल. बृहस्पती एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्याला मनामध्ये जागृत होऊ शकते, जे तुम्ही पूर्ण करताना देखील दिसाल. परंतु या काळात आपण हे विसरू नका, आपली इच्छा आपल्याला दीर्घकालीन मधुमेह किंवा वजन वाढण्याची समस्या देऊ शकते. जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळापासून कर्जाच्या रूपात अटकलेला असे आहे
तर या सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला ते धन मिळेल, कारण ह्यावेळी बऱ्याच शुभ ग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शवते. या सप्ताहात शनी सप्तम भावात असण्याच्या कारणाने आपले कुटुंब किंवा मित्रासोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त तुमचे मन हलके करेल, तर यामुळे त्यांच्यासोबत आपल्या संबंधाचे अधिक उत्तम करण्याचे ही यशस्वी होऊ शकाल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात काही अशा विशेष व्यक्तीसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे, ज्याला जवळजवळ कार्यस्थळी प्रत्येक व्यक्ती भेटण्याची इच्छा ठेवतो, परंतु तुम्ही आपल्या मेहनत आणि लगनने या अशक्याला शक्य करून त्यांना भेटण्यात यशस्वी राहाल. अशा भेटीच्या वेळी चांगले तयार होऊन जा आणि त्यांच्यासमोर काही अशा फालतू गोष्टी करणे टाळा अथवा तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते. या सप्ताहात तुमच्या राशीतील बरेच जातक मागील चुकीचे न शिकता पुन्हा त्याच गोष्टी करतील. यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातही खूप प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील. अशात या गोष्टींची काळजी घ्या. अपयशी होऊन तुम्ही बरेच काही शिकतात. या सप्ताहात तुमचे प्रेम जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आपल्या गोष्टी स्पष्टतेने तुम्ही आपल्या प्रिय समोर ठेवाल. यामुळे तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल. प्रियला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा ही तुम्ही प्लॅन बनवू शकतात. तथापि कुठलाही बनवण्याच्या आधी ते जाणून घ्या की त्यांच्याकडे वेळ आहे की नाही. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह तुमच्या जीवनात नवीन आनंद घेऊन येऊ शकतो. अशा जर तुमचे जीवनसाथीसोबत काही मतभेद होते तर त्याला आता यावेळी दूर करण्यात यशस्वी राहा. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुद्धाय नमःचा जप करा. राहूचे 6व्या भावात असणे तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. तथापि केतूचे 12व्या भावात असणे तुमच्या आरोग्यासंबंधित प्रतिकूल सिद्ध होऊ शकतो. 6व्या आणि 12व्या भावात राहू आणि केतूच्या या स्थितीच्या कारणाने तुम्हाला यश प्राप्त करण्याची शक्यता कमी राहू शकते. 12व्या भावात बसलेल्या केतूच्या कारणाने तुम्हाला अशा प्रकारच्या नकारात्मक परिणाम मिळण्याचे संकेत आहे. 6व्या भावात बसलेल्या राहून तुम्हाला यश मिळण्याची दृढ संकल्प आणि साहस मिळू शकते. संबंधाचा कारक मंगळ 11 मे 2026 ते 21 जून 2026 मध्ये 3ऱ्या आणि 8व्या भावाचा स्वामी असून तुमच्या 10व्या भावात विराजमान राहील. यानंतर 21 जून 2026 ते 2 ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या 9व्या भावात राहील. सूर्याच्या या स्थितीच्या कारणाने तुम्हाला भाग्य, यात्रा आणि नंतर करिअरमध्ये चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. हे वर्ष काही बाबतीत चांगले आणि काही बाबतीत कमजोर परिणाम देऊ शकते. अशा प्रकारे हे वर्ष तुमच्यासाठी मिश्रित राहू शकते. कार्यक्षेत्रात या जातकांना विचारपूर्वक काम करण्याचे कार्यात यश प्राप्त होईल. तसेच आर्थिक स्थिती जीवन ही अनुकूल राहण्याची शक्यता आहे. भूमी, भवन आणि वाहन घेण्याच्या बाबतीत विचार करत असलेल्या जातकांसाठी वेळ चांगली सांगितली जाईल. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर शिक्षणाच्या संबंधात विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळत राहतील. प्रेम जीवनासाठी वर्षाचा दुसरा हिस्सा अधिक चांगला राहील. सोबतच विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या संबंधित बाबतीचा वर्षाचा दुसरा हिस्सा शुभ राहील. परंतु नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यात तुम्हाला खाडे सांभाळून चालावे लागेल, कारण हे 2 महिने तुमच्यासाठी कमजोर राहू शकतात. राशी भविष्य 2026 सांगत आहे की कौटुंबिक जीवनात सुख शांतीने पूर्ण राहील आणि काही समस्या होणार नाही. परंतु स्वास्थ्य क्षेत्रात तुम्हाला यावर्षी समस्याचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या आरोग्याच्या प्रती जागरूक राहावे.
तुमच्या आशेचा पतंग एखादी उंची तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलपाखरासारखा दरवळेल. आज तुम्ही अधिक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यासमवेत वेळ घालवला नाहीत तर घरात समस्या उद्भवू शकते. कामाचा डोंगर असला तरी प्रणय रांधण आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. आपल्या कामाबाबतीत आणि दृष्टिकोनाबाबतीत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्या जवळ कुटुंबियासाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर तुम्ही दुःखी व्हाल. आज ही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. तुमचा जोडीदार खरंच सोलमेट आहे. तुमचा भाग्यांक आहे 9. भाग्यरंग लाल आणि मरून. उपाय: फाटलेले जुने कपडे, रद्दी वस्तू, पेपर इत्यादीला घराच्या बाहेर काढणे पारिवारिक आयुष्यासाठी चांगले राहते. पुढची भाग्यवान रास आहे धनु राशी. हे गोचर तुमच्या उत्पन्नात स्थिरता आणील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले करेल. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा म्हणजे यश नक्की मिळेल. धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक आघाडीवर धनप्राप्तीसाठी तुम्हाला नवीन संधी शोधाव्या लागतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा आर्थिक उन्नती घेऊन येईल. नोकरीत तुमची कामगिरी उत्तम राहील. मात्र प्रेमसंबंधाच्या बाबतीत सावधानता बाळगा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही काही प्रमाणात कटुता येऊ शकते. त्यामुळे जे काही बोलले ते विचारपूर्वक बोला. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाची नवीन साधने प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी खूप मेहनत करावी लागेल. या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल. आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहे. अशात तुम्ही प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल. परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वचन कुणाला देऊ नका, अथवा फक्त दुसऱ्याला आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका. ग्रहांच्या स्थितीचा अनुसार तुमच्या राशीतील जातकांसाठी दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल. राहूच्या अनुसार 3ऱ्या भावात असण्याच्या कारणाने तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी यावेळी बऱ्याच उत्तम संधी प्रदान होण्याची योग बनताना दिसत आहे. जर तुम्ही घरापासून दूर राहतात तर या सप्ताहात तुम्हाला जेव्हाही एकटे वाटेल तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात तुमचे कुटुंब तुम्हाला या गोष्टीचा अनुभव देईल की दूर राहूनही भावनात्मक रूपात तुमच्यासोबत प्रत्येक क्षण सोबत आहे. हे तुम्हाला नैराश्यापासून वाचवेल. सोबतच यामुळे तुम्हाला समजदारीने निर्णय घेण्यात ही खास मदत मिळेल. कामाच्या प्रती तुमचे सातत्य आणि मेहनत पाहून या सप्ताहात तुम्हाला उन्नती मिळू शकते. परंतु यामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पण करावे लागेल. यामुळे दुसऱ्यासमोर तुमची प्रतिमा नुकसान पोहोचवू शकते. जे त्वरित शिक्षण प्राप्त करून उत्तीर्ण झालेले आहे त्यांना या सप्ताहात नोकरी मिळण्याची अधिक शक्यता दिसत आहे. सोबतच ते विद्यार्थी जे परदेशात जाऊन अभ्यास करण्याची इच्छा ठेवतात त्यांची इच्छा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियतमवर शक न करता त्याच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल. कारण ही गोष्ट तुम्ही दोघे चांगल्या प्रकारे समजतात की एकमेकांच्या प्रति विश्वासासोबत हे नाते पुढे वाढू शकते.
म्हणून कुठल्याही गोष्टीचा वाद सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. या काळात तुमच्या जीवनसाथीला त्याच्या कार्यस्थळी अपार यश प्राप्त होईल. सोबतच तुम्हीही आपल्या जीवनसाथीला आकर्षित करण्यासाठी या सप्ताहात तुम्ही आपल्या आवडीचे व्यंजन बनवू शकता किंवा बाहेरून मागवू शकता. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. राहू 3ऱ्या भावात आणि बृहस्पती 8व्या भावात उपस्थित आहे, जे की तुमच्यासाठी अधिक अनुकूल सिद्ध होणार नाही. शनी 2ऱ्या आणि 3ऱ्या भावाचा स्वामी असून तुमच्या 3ऱ्या भावात विराजमान आहे, जे की तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहणार आहे. केतू 9व्या भावात आहे, जे की तुमच्यासाठी अधिक चांगले सिद्ध होत नाही. करिअरचा कारक ग्रह शनी या महिन्यात तुमच्यासाठी सकारात्मक नसेल. यामुळे तुम्हाला आपल्या प्रयत्नात प्रगती आणि निरंतरता मिळू शकते. तुम्ही नवीन प्रोजेक्टसाठी विदेशातही जाऊ शकतात आणि प्रोजेक्ट अनुकूल आणि उल्लेखनीय सिद्ध होऊ शकतात. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर तुम्हाला आपल्या कामासाठी कौतुक होऊ शकते. केतू 10व्या भावात राहतील, त्यामुळे तुम्ही आपल्या करिअरमध्ये अधिक प्रगती करू शकता आणि तुम्हाला अधिक विदेश यात्रा करावी लागू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुमच्या ज्ञानात वृद्धी होईल. धनु राशीतील जातकांसाठी वर्ष 2024 मिळते जुळते परिणाम देऊ शकतो, परंतु तरीही तुम्हाला यावर्षी सावधानीने पुढे गेले पाहिजे. राशी भविष्य 2026च्या अनुसार करिअरच्या क्षेत्रात लोकांसाठी मन लावून आणि समर्पित होऊन काम करणे गरजेचे असेल. सोबतच तुम्हाला आळस आणि निष्काळजीपणा करणे टाळले पाहिजे, तेव्हाच तुम्ही आपले धैर्य मिळवू शकाल. आर्थिक जीवनासाठी हे वर्ष चांगले राहण्याची शक्यता आहे. भूमी, भवन आणि वाहन घेण्याचे विचार करत असलेल्या जातकांसाठी या विचारांना टाळणे योग्य असेल, कारण हा काळ कमजोर राहू शकतो. शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्ष 2026मध्ये आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम प्राप्त होतील. वर्षाचा हिस्सा अधिकतर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील, तर दुसरा हिस्सा शोध करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम सिद्ध होईल. प्रेम जीवनही गोड असेल. विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत वर्ष 2026चा पहिला हिस्सा अधिक चांगले सांगितले जाईल. कौटुंबिक जीवन शांततापूर्ण राहील आणि तुम्हाला कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तथापि धनुराशीतील जातकांना यावर्षी आपल्या आरोग्याच्या प्रती सतर्क राहावे लागेल, तेव्हाच तुम्ही स्वस्थ राहू शकाल. वर्षाच्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या हिस्स्यात आरोग्याला घेऊन अधिक सावधान राहा. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा काचेवर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. कोणत्याही गोष्टीचा अंतिम निर्णय घेताना तुमच्या कुटुंबाचा त्याबाबत कौल घ्यावा. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल. कुटुंबाला विश्वासात घेऊन संवाद साधून सर्वोत्तम निर्णय घेण्यात यशस्वी ठराल. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या गोष्टीवरून टोकणे टाळावे. आज तुमच्यासाठी तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमचे पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकते. तुमचा भाग्यांक आहे 1, भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी. उपाय:
लव्ह लाईफला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा.